खोट्या प्रेमाची 11 लक्षणे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला तर मग आपण पाहूयात काय आहेत खोट्या प्रेमाची लक्षणे. आज आपण बोलणार आहोत खोट्या प्रेमाच्या संकेताबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एका अर्थाने लोक खरंच म्हणतात की प्रेम आंधळे असते, कारण तेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याला चांगले आणि वाईट यातील फरक दिसत नाही. दिसते ते फक्त तो एकच व्यक्ती ज्याला तो मनोमन आपली संपूर्ण दुनिया मानून बसलेला असतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीसोबत एक वेगळे अटॅचमेंट तयार होते आणि असे वाटते की त्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही. इथपर्यंत सगळे ठीक आहे, पण आपण त्या व्यक्तीसाठी एवढे फील करतो, तोही आपल्यासाठी तसेच फील करतो का? आणि तो खरोखरच आपल्यावर प्रेम करतो का? हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते, कारण ज्या व्यक्तीला आपण मनोमन प्रेम करत असतो त्यांनीही आपल्यावर प्रेम करावे असे गरजेचे नाही. काही वेळा लोक आपला फायदा घेण्यासाठी आपल्याशी खोटं प्रेम करतात आणि जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते आपल्याला सोडून निघून जातात. पण काय होईल जर आपण वेळेवरच या खोट्या प्रेमाला ओळखले तर? होय, खोट्या प्रेमाच्या काही ठराविक निशाण्या असतात ज्या ओळखून आपण अशा व्यक्तींपासून दूर राहू शकतो आणि त्या खोट्या प्रेमातून स्वतःला वाचवूसुद्धा शकतो. खोटे प्रेम म्हणजे नक्की काय असतं? जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याचा आणि मरेपर्यंत प्रेम करण्याच्या शपथा घेतो, पण काही काळानंतर त्याचे वागणे बदलणे आणि त्याच्यासाठी तुमच्या भावना किंवा नात्यांचा काहीच खास अर्थ राहत नाही, तेव्हा त्याला खोटे प्रेम म्हणतात. अशा प्रेमात स्वार्थ असतो आणि गरज संपली की ते प्रेमही संपतं. खोटे प्रेम कसे ओळखावे यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकायला हवेत. जर ही लक्षणे तुम्हाला तुमच्या नात्यात जाणवत असतील तर सावधान होण्याची गरज आहे, कारण अशा परिस्थितीत तुमचे प्रेम खोटे असण्याची शक्यता अधिक असते. मात्र कोणत्याही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी मोकळेपणाने एकमेकांसोबत चर्चा करणे, एकमेकांच्या समस्या आणि परिस्थिती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला आता आपण खोट्या प्रेमाच्या संकेताविषयी जाणून घेऊयात. किंमत न देणे. नात्याच्या सुरुवातीच्या काळात तो तुम्हाला असे भासवेल की या जगात तुमच्यासारखी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही, पण काही काळानंतर तो तुम्हाला किंमत देणे थांबवेल. उदाहरणार्थ, तुम्हाला वेळ न देणे, सोशल मीडियावर ऑनलाईन असूनही त्याच्या मेसेजला उत्तर न देणे, तुमचा कॉल न उचलणे किंवा तुम्हाला भेटायला नकार देणे. जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर ह्या खोट्या प्रेमाची मोठे लक्षणे असू शकतात. सारखी बहाणेबाजी. जर तो वारंवार वेगवेगळ्या कारणांनी तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला टाळण्यासाठी सारखे नवीन नवीन बहाणे करत असेल तर तो खोटे प्रेम असू शकते. दुर्लक्ष करणे. जर कोणत्याही ठोस कारणाशिवाय तो तुमच्या कॉल्स आणि मेसेजला दुर्लक्ष करत असेल, तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही योजना शेअर करत नसेल किंवा तुमच्या नातेसंदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असेल तर सावधान व्हा, कारण हेही खोट्या प्रेमाची लक्षणे असू शकतात. गोष्टी लपवणे. जर तो अधिक सारखा मोकळेपणाने तुमच्यासोबत बोलत नसेल, आपल्या गोष्टी शेअर करत नसेल आणि त्या उलट काही गोष्टी लपवू लागला असेल तर हे खोट्या प्रेमाचे मोठे संकेत आहेत. विश्वास असला की माणूस कधीही लपवत नाही, पण जर तो तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत नसेल तर तो नात्यात प्रामाणिकपणा नाही. खोटे बोलणे. खोटे प्रेम करणारे लोक अनेकदा आपली काही सत्यता लपवण्यासाठी खोटे बोलतात. जर तुम्ही त्यांच्या खोटेपणाला सामोरे गेलात आणि त्यांचे खोटे उघड झाले तरी ते स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट तुम्हाला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे नात्यात विश्वासच राहत नाही. सतत चुका काढणे. खरी प्रेमाची पहिली खूण म्हणजे एकमेकांना तसेच स्वीकारणे, पण जर तो नेहमी तुमच्या काही ना काही चुका शोधत असेल, तुमची इतरांशी तुलना करत असेल आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर हेही खोट्या प्रेमाची लक्षणे आहेत. अशा नात्यात तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाहीत. तुमच्या भावनांची किंमत न करणे. ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर वेळ जसा जसा जातो तसे त्यांच्यासाठी तुमच्या भावनांचे महत्त्व कमी होत असेल, तुम्ही काय विचार करतात, कसे वाटते याची त्याला पर्वा नसेल, तर हे खोट्या प्रेमाचे मोठे लक्षणे आहेत. खऱ्या प्रेमात एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, पण जर तो वारंवार तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल तर तुम्ही सावध होण्याची खूपच गरज आहे. तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. जर तो सतत तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्यावर दबाव टाकत असेल,
तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास भाग पाडत असेल, विशेषतः शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत असेल, तर हे खोट्या प्रेमाचे स्पष्ट लक्षणे आहेत. असेच जर तो लहान सहान गोष्टीवर रागवत असेल, वारंवार भांडत असेल किंवा तुम्हाला खूपच जास्त बंधने घालत असेल, तर ते नाते प्रेमावर नव्हे तर नियंत्रणावर आधारलेले आहे. असे नाते टिकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचं आहे. फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढणे. जर तो तुम्हाला फक्त त्याला काही हवे असेल तेव्हाच आठवत असेल, त्याला तुमच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल किंवा मदतीची गरज असेल तेव्हाच संपर्क करत असेल, पण इतर वेळी त्याला तुमच्याकडून लक्ष द्यायचीही नसेल, तर खोटे प्रेम करत आहे. अशा व्यक्ती त्यांच्या सोयीसाठीच नाते टिकवतात आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज भासेल तेव्हा मात्र तो काही ना काही कारणे सांगून तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो. हे खोट्या प्रेमाचे मोठे लक्षणे आहेत आणि अशा नात्यात राहणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. वेळ न देणे. जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायचे टाळत असेल आणि तुम्ही विचारलेले की त्याच्याकडे वेळ नाही का, तर तो बिझी आहे असे बहाणे देत असेल, पण वास्तवात तो आपल्या मित्राबरोबर किंवा दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवत असेल आणि फक्त तुमच्या बाबतीत तो वेळ न देत असेल, तर मित्रांनो, हे खोट्या प्रेमाचे लक्षणे सुद्धा असू शकतात. खरे प्रेम असे असावे की दोघे एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतात, पण जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायला नकार देत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवताना काही ना काही सांगत असेल, तर ते तुमचे नाते खोटे आहे. खूपच चांगले वागणे. जर त्याचे खोटे उघड झाले किंवा त्याचे खोटे तुमच्यासमोर येण्याची शक्यता होती, तर तो तुमच्यासोबत अचानक खूप चांगले वागू लागेल आणि तुम्हाला भावनिक बोलून फसवण्याचा प्रयत्नसुद्धा करेल. तुमचे काम असे असावे की तुम्ही त्याच्या या वागण्याचे कारण समजून घ्या आणि त्याच्या मागची खरी परिस्थिती ओळखा. व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोट्या प्रेमाचे काय लक्षणे आहेत आणि ते कशाप्रकारे ओळखता येऊ शकतात हे जाणून घेतले. उदाहरणार्थ, इग्नोर करणे, खोटे बोलणे, प्रत्येक गोष्टीसाठी बहाणे बनवणे, वेळ न देणे, फक्त गरजेवेळी आठवण काढणे, तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि तुमच्या भावनांची किंमत न करणे, या सर्व गोष्टी खोट्या प्रेमाची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही अशा खोट्या प्रेमापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.